मी स्वप्नाली सचिन रोकडे यूट्यूबमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण क्लोथ डायपर पाहणार आहोत. ते मी आता तुम्हाला रिसेंटली मी मीशो ॲपमधून मागवले. त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते कशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता आणि त्याचे बेनिफिट्स काय आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमचे क्वेश्चन्सचे नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. पहिलं आपण त्याचे बेनिफिट्स बघूया. रेग्युलर आपण डायपरचे वापरतो तर ते कंटिन्यू वापरल्याने आपल्या इन्फेक्शन्स किंवा लालसरपणा जाणवतो. तर ते कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल तर त्यासाठी आपण हे कापडी लंगोटी वगैरे वापरतो, जेणेकरून जुन्या काळी आपले वापरत होते, घरी बनवत होते. तर त्याच्याने आपल्या ब्लँकेट सगळं ओलं व्हायचं. तर ह्याच्यासाठी हे एक डायपर युजेबल आहे, रियूज तुम्ही करू शकता. हे जे डायपर आहे तुम्ही रियूज करू शकता. आणि आपण जे रेग्युलरली वापरतो जसे की यूज अँड थ्रो, ते कसं होतं की आपण वापरलो सकाळ दुपार संध्याकाळ, त्याच्याने लालसरपणा जाणवतो आणि इन्फेक्शनसुद्धा होतात. तर ते आपल्या निष्काळजीपणामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. तर त्यासाठी आपण प्रॉपर साईज वापरले पाहिजे. प्रत्येकाचे साईज वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्याने सुद्धा ते लालसरपणाचे इन्फेक्शन्स होतं ते कमी होतात. आणि परत त्यामुळे प्रॉपर पद्धतीने आपण कमी जास्त पण हे जे क्लोथ्स डायपर्स आहेत तर ते आपण कमी जास्त पण करू शकतो आणि रियूज पण तुम्ही करू शकता. आणि त्यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंट पण नाही, फक्त वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. ते प्रत्येकाला आणि आता जे यूज अँड थ्रो आपण डायपर वापरतो ते प्रत्येकासाठी पॉसिबल होत नाही. तर हे जे डायपर आहे फक्त वन टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही भरपूर दिवस चालू शकता. त्यामुळे जे क्लोथ्स डायपर आहे ते बेस्ट आहे असं मला असं वाटतं. आणि मी जेव्हापासून घेतले, जसं की माझी मुलगी 4 महिन्याची असल्यापासून मी हे डायपर वापरते. मी कोंबो पॅक मागवला होता, डायपर विथ इन्सर्ट, त्याच्यासाठी इन्सर्ट पण आहे. कोंबो पॅक मागवला होता, त्याची मी तुम्हाला लिंक पण सेंड करते, खाली आहे लिंक. जसं की आपलं क्लोथ नॅपकिन वगैरे जुन्या काळी करायच्या बनवायच्या घरोघरी, तर ते पण नॅपकिन्स कसं आपलं ब्लँकेट बेडशीट वगैरे असेल ते सगळं ओलं होऊन जातं. त्यामुळे ते ह्या प्रकारचे जे क्लोथ डायपर आहेत जे आता बनवलेत ते वॉशेबल डायपर आहेत आणि काय ओलं पण नाही होत आणि आपण रियूज पण करू शकतो आणि खूप छान आहे, बेस्ट क्वालिटी आहे. हे बघा, अशा प्रकारचे हे डायपर आहे आणि ह्याच्यामध्ये इन्सर्ट पण आहे. इथे इलास्टिक असतं जेणेकरून हे कमरेसाठी एकदम फिटमध्ये बसतं. आणि इथे हे वॉशेबल डायपर आहे आणि इथे जर ते बेबीने सुसू किंवा पॉटी केली तर हे अजिबात ओलं होत नाही, अशी क्वालिटी आहे इथली. आणि तुम्ही इकडचा जर कपडा बघता आणि हे पण वॉशेबल आहे, इझिली वॉश होतं. ह्याच्यात काही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं डागसुद्धा राहत नाही आणि कोणत्याही प्रकारचा ओलावासुद्धा राहत नाही. आणि जर बेबीने पॉटी केली तरी इथंच राहतं, कारण की इथे पण इलास्टिक आहे, इथे पण इलास्टिक आहे, बेस्ट क्वालिटी राहतं ते. आणि जर तुम्ही ह्याच्यामधले इन्सर्ट जर पाहिला तर ह्याच्यामध्ये इन्सर्ट तुम्हाला क्वालिटी ब्लॅक आणि व्हाईटमध्ये भेटते. तर हे इन्सर्ट तुम्हाला ह्याच्या आतमध्ये घालायचं आहे. ह्याच्या आतमध्ये असे घातले, असे याच्या आतमध्ये जर घातले असे, हा जो तुम्ही पार्ट पाहिला पूर्ण ड्राय असतो. जरी सुसू केली तरी इकडचा इन्सर्ट इकडचा पार्ट पण पूर्ण ड्राय असतो हा एरिया. आणि हा पण ह्याच्यावर जर सुसू जरी आली तो पण एरिया पूर्ण ड्राय असतो. जो इन्सर्ट आहे इकडचा हा पण पूर्ण ड्राय असतो जेव्हा आपल्या बेबी सुसू वगैरे केली तेव्हा. असं हे वॉशेबल डायपर आहे. आणि विथ ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं साईजचं तर माझी पोरगी 4 महिन्याची असताना मी इथे हिला अशा साईजमध्ये तिला लावित होते. अशा साईजमध्ये तुम्ही बघितलं तर अशा साईजमध्ये तिला मी लावित होते, अशा साईजमध्ये. आणि इकडचं साईज जर तुम्ही बघितलं, हाईटचे साईज जर तुम्ही बघितलं तर मी याला अशा पद्धतीने लावित होते. अशा पद्धतीने पण लावता येतात. बघा, हे असं पद्धतीने पण लावता येतात. बघा, आता माझी मुलगी 11 महिन्याची आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही असं बटन काढू शकता, हे बघा. आणि हे बटन तुम्ही असं पण लावू शकता, अशा पद्धतीने
साईजसाठी साईज तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. साईजसाठी काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्या मुली 11 महिन्याची आहे, तर तिला मी अशा प्रकारे बटन लावते, अशा प्रकारे, म्हणजे प्रॉपर पद्धतीने पूर्ण फिटमध्ये बसतं. आणि हे वॉशेबल डायपर आपलं इन्सर्ट आहे, ते पॉकेट टाईपमध्ये आपण हे आतमध्ये घालून ह्याच्या आतमध्ये तिला बसवतो, म्हणजे इकडे तिकडे हालत नाही आणि प्रॉपर पद्धतीने ते राहते सुद्धा. म्हणजे हे जे डायपर आहे ते न्यूबॉर्न बेबीपासून ते 3 वर्ष बाळाला तुम्ही वापरू शकता. हे फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्ही सेकंड बेबी, थर्ड बेबीसाठी पण हे डायपर तुम्ही उपयोगी करू शकता. आणि त्याशिवाय इलास्टिक पण आहे, ह्याच्यावर इलास्टिकसुद्धा प्रॉपर क्वालिटीचे. हे डायपर घातल्यानंतर तुम्ही 2 ते 3 तास काही टेन्शन घेऊ नका. 2 ते 3 तास हे तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही हे दोन्ही पण इझिली हे निघून जाईल असे डायपर आहेत. त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा डाग राहणार नाही. असं तुम्ही हे डायपर यूज करू शकता, रियूज करू शकता. सेकंड अँड थर्ड बेबीसाठी पण आरामात तुम्हाला हे जाईल. आणि असं मागवायचं असेल, जर का तुम्हाला फक्त हे ओन्ली हे प्रॉडक्ट मागवायचं असेल डायपरचं, तरी तुम्हाला मिळेल. आणि हे प्रॉडक्ट मागवायचं असेल तरी तुम्हाला मिळेल. आणि हा जे ह्या अशामध्ये माझ्याकडं 3-4 प्रकारचे म्हणजे डायपर मागवलेले आहेत मी कॉम्बो पॅकमध्ये. जसं की माझ्याकडे ब्लॅक, व्हाईट, येल्लो, ऑरेंज, ब्ल्यू कलर 5 मागवलेले आहेत. आणि इन्सर्ट आहे जे ब्लॅक आणि व्हाईट आहेत, हे मी सेपरेट मागवलं होतं आणि हे मी सेपरेट मागवलं होतं. दोन्ही पण तुम्हाला लिंक भेटून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. थँक्यू.